सर्कसमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते उंच झोक्यावरचे कलाकार. झोके आणि दोर नेहमीच अशा प्रकारे बांधलेले असतात की पूर्णपणे झोका घेतला तरच ते एकमेकांपर्यंत पोहोचू शकतात. जर ते थोडे इच्छुक नसतील किंवा त्यातलं एक जरी इच्छुक नसेल तर सर्कस कोलमडून पडेल, हो की नाही? ते पूर्णपणे झुलले पाहिजेत, अगदी संपूर्णपणे, नाहीतर ते सुंदरपणे होऊच शकणार नाही. तुमच्या बाबतीतही असंच आहे. जर ही मनाची सर्कस एकसाथ घडून यायची असेल, जर तिला सर्वोच्च शिखरावर पोहोचायचं असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जीवनात संपूर्णपणे सहभागी होताय का? जर पूर्णपणे गेलात तर त्यामुळेच मन शांत होईल. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत भेदभाव न करता सहभागी आहात. संपूर्ण सहभाग. ज्या उत्कटतेने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे किंवा मुलाकडे पाहता, त्याच उत्कटतेने आकाशाकडे बघता. त्याच उत्कटतेने झाडाकडे, जमिनीकडे बघता. त्याच उत्कटतेने कोणत्याही गोष्टीकडे बघता. जर तुमच्याकडे जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत अशीच उत्कटता आणि सहभाग असेल, तर मन त्रासदायक नसेल. मग ती एक सुंदर सर्कस आहे. सर्कस म्हणजे कृतींचा मेळ, नाही का? अतिशय समन्वयित. पण जर तो समन्वय बिघडला, तर त्याचा पूर्ण गोंधळ होऊ शकतो. जर ते कलाकार संपूर्णपणे झुळण्यास तयार नसतील, त्यांना सुरक्षित राहायचं आहे म्हणून ते फक्त अर्ध्या अंतरापर्यंतच जातील, तर मग तिथे सर्कस उरणार नाही, ते संपेल.